नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण गावरान एका अस्सल चव या यूट्यूब चॅनलवरती साध्या सोप्या पद्धतीमध्येच पण एकदम टेस्टी असं चिकन 65 बनवूया। तर 65 बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन घेतले, स्वच्छ धुवून घेतलं, नंतर ते एका बाउलमध्ये टाकून घेतले। तर हा बघा 65 चा मसाला आहे, कुठल्या पण किराणा मालाच्या दुकानामध्ये अवेलेबल असतो हा। तर तो टाकून घेतला मी अर्धी पोडी आणि ह्यामध्ये आता 2 चमचा मी कॉर्न फ्लोअर टाकून घेतले आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। आता आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं। बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता टाकलेला आहे बघा। कढीपत्त्यामुळे खूप मस्त 65 होतं, त्यामुळे कढीपत्ता टाका। हे थोडंसं मिक्स करून घेतलं। आता ह्यामध्ये आपण एक अंड फोडून टाकूया। ह्यामध्ये अंड टाकलं की नाही मग ह्याची टेस्ट अलग लेवलला जाते। अंड टाकून घेतल्यावर हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्यावरती एक प्लेट झाकूया। 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे मॅरिनेट करायला ठेवून देऊया बाजूला। 20 मिनिटांनंतर बघू शकताय चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता तेल गरम करून घेऊया, चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि ह्यामध्ये एक एक पीस सोडून घ्यायचं आहे ती आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे। म्हणजे याला 1-2 मिनिट लागतंय बरं का चांगलं तळायला। खूप टेस्टी लागतं आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं आहे, जास्त काय वेगळं वापरलेलं नाही याच्यामध्ये। तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा, कसं झालेलं ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। तर असं दोन्ही साईडनं पण चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे, त्याचा कलर पण चेंज झाला पाहिजे असा। तळून झालेलं आहे, हे काढून घेऊया। खूप घरामध्ये वास सुटलाय बरं का, असला मस्त वास सुटतो याचा की नाही 65 चा आणि खायला पण तितकंच टेस्टी लागतं। आणि राहिलेला तर पीस तळून घेऊया। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी कोणती पण एखादी रेसिपी टाकली तर तुम्हाला सगळ्यात आधी त्याची नोटिफिकेशन येते। आणि चला मग भेटू अशाच नवीन आणि छान छान सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा। थँक्स फॉर वॉचिंग।